मित्रांनो, जय जिजाऊ. रात्री परळीमध्ये एक घटना घडली. एका थार गाडीनं स्कूटीवर चाललेल्या प्रशांत देशमुख यांना धडक दिली आणि त्या धडकेमध्ये प्रशांत देशमुख यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. अत्यंत खेदजनक, निंदाजनक आणि चीड येणारी घटना या परळीमध्ये घडली आहे. बांधवांनो, मागच्या काही दिवसापासून बघितलं असेल, तौहीद खान या व्यक्तीचा निर्घुणपणे हत्या त्या ठिकाणी झाली. त्यानंतर तुकाराम मुंडे नावाच्या एका गुत्तेदाराचं त्या ठिकाणी अपहरण झालं आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांची सुटका झाली. परवाही भर मोंड्याच्या भागामध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण झालं. परळीमध्ये चाललंय काय? कायदा सुव्यवस्था कुठं आहे? पोलिसांचा धाक कुठं आहे? आणि अत्यंत चीड येणाऱ्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत. एक होतकरू, उमदा आणि चांगला, मागच्या 20 वर्षापासून त्यातले त्यात आमच्या संपर्कात असलेला प्रशांत देशमुख, कुठं राजकारण समाजकारण ह्याचं काही देणं घेणं नसलेला, कुणाचा द्वेष तिरस्कार नसलेला हा व्यक्ती, रात्री त्यांची निर्गुण ही एक हत्याच आहे. म्हणून ज्या थार गाडीनं उडवलं त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच परळीकरांनो, उठा, जाग व्हा आणि या अन्याय अत्याचाराच्या, या सतत होत असलेल्या नंगानाचाच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज उठवावा लागल. बाहेर या. आणि पोलीस प्रशासन करतंय काय? पोलिसांचा धाक राहिलेला नाही. म्हणून या ठिकाणी बीड पोलीस माननीय अधीक्षक साहेब असतील किंवा DYSP साहेब असतील, यांना विनंती, त्या परळीकडे लक्ष द्या. असे काय बोलावं त्या पोलीस प्रशासनाला? तुमचा धाक राहिलेला नाही. तुम्ही थोड्या ॲक्शन मोडवर घ्या, नाहीतर आम्हाला हातामध्ये त्या ठिकाणी कायदा घ्यावा लागेल. एवढी चीड यायची गोष्ट या ठिकाणी घडत आहे. म्हणून पुन्हा एकदा या सर्व घटनेचा मी निषेध करतो आणि परळीकरांना आवाहन करतो की आपण सगळे मिळून या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आपण उठू, जागृत होऊ आणि या नंगानाचाच्या विरोधामध्ये आवाज उठवू. लवकरच याच्यासाठी आपल्याला मोठा मोर्चा म्हणा किंवा काय करता येते ते करावं लागेल आणि त्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घ्यावा. एवढीच या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आणि आवाहन करतो.